बच्चू कडू यांच्या अन्नदान आंदोलनाला वाढते आहे समर्थन। ठिकठिकाणी शेतकरी होत आहे एकत्र। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस। चांदूर बाजार तालुक्यातील विश्रोली येथे शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन, तर चांदूर बाजार येथील तहसील कार्यालयात मुंडन आंदोलन। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मोजरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे। ठिकठिकाणचे शेतकरी या आंदोलनाला भेटी देत आहे। दिल्ली येथील शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी देखील या आंदोलनाला भेट दिली आहे। दिवसेंदिवस समर्थन वाढत चालले असताना अचलपूर तालुक्यातील महिलांनी बच्चू कडू यांना पाठिंबा जाहीर करीत उद्यापासून चूल बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। तर दुसरीकडे चांदूर बाजार तालुक्यातील शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन करून लक्ष वेधले आहे। राज्य शासनाने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करण्याच्या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी, शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला हमी भाव मिळावा, पेरणी ते कापणीपर्यंतची कामे रोजगार हमी योजनेतून करावी किंवा शेतकऱ्यांना एकरी 10,000 अनुदान द्यावे, यासाठी बच्चू कडू यांनी संतभूमी गुरुकुंज मोजरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। त्यांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे। काल किसान नेते राकेश टिकेत यांनी आणि शिवसेना उबाटा गटाचे परभणी येथील आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी समर्थन दर्शविले आहे। शेतकरी आणि शेतमजुरांसोबत दिव्यांग आणि निराधार लोकांचे पगार वेळेवर करावेत, अशी देखील बच्चू कडू यांची मागणी आहे। आम्ही सर्व स्त्रिया उद्यापासून चूलबंद आंदोलन सुरू करणार आहे। जोपर्यंत बच्चूभाऊ कडू यांच्या मागण्या सरकार पूर्ण करणार नाही तोपर्यंत आम्ही चूलबंद आंदोलन आमचे सुरूच राहतील। काय झालं त्यासोबत? मार काहीच नाही आता मले वल्लाला लेकर पोषण काय केला मी ना पगार झाला नाही नाही 6 महिने पण पगार नाही आहे। हो आता पण पगार होतोय नाही दिले हे दोन नाही भेटले आमच्या लेकरांचं केलं काही नाही भेटलं काही नाही भेटलं लेकरांचं केलं काही नाही भेटला। किती झाले पगार नाही झाला? माझे 6 महिने झाले, लेकरांना 3 महिने झाले। आता